कॅबिनेटचा विस्तार झालाय, खाते वाटप झालंय आणि आता प्रत्येक मंत्र्याचं लक्ष लागलंय ते पालकमंत्री पदावर। एकीकडे बीड जिल्ह्यात पालकमंत्री थेट देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवार असावेत अशी मागणी आहे, तर दुसरीकडे रायगड, संभाजीनगर अशा जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री कोण होणार यावरून रस्सीखेच सुरू आहे। खरं तर प्रत्येक पक्षाचे प्रमुख हे कोणता जिल्हा कुणाच्या नेतृत्वात द्यायचा याचा निर्णय घेऊन मुख्यमंत्र्यांना शिफारस करत असतात। त्यानंतर मुख्यमंत्री पालकमंत्र्यांच्या नियुक्तीचा आदेश काढतात। मात्र पालकमंत्र्यांच्या नियुक्तीपूर्वी एवढी चर्चा का सुरू आहे? हे पद एवढं ताकदवान का असतं? या पदाच्या भोवती जिल्ह्यातलं राजकारण कसं फिरतं याची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओत मिळेल। नमस्कार, मी विशाल बडे, तुम्ही पाहताय story.com। या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण, हे चॅनल तुम्ही सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब बटनवरती क्लिक जरूर करा। जो मंत्री जिल्ह्याचा पालकमंत्री होतो तो जिल्ह्यातलं राजकारण आणि प्रशासन दोन्ही चालवतो। म्हणजे दोन्हीवरही फक्त पालकमंत्र्यांचाच वचक असतो। यातल्या सगळ्या बाजू एक एक करून समजून घेऊ। पहिली आहे जिल्हा नियोजन समिती म्हणजे डीपीसी। तुम्ही 2.5 वर्षांपूर्वी अजित पवार पुण्याच्या पालकमंत्री पदावरून रुसले अशी चर्चा ऐकली असेल। त्याचा किस्सा असा आहे की तेव्हा पुण्याचे पालकमंत्री होते चंद्रकांत पाटील आणि दादा सरकारमध्ये आल्यानंतरही त्यांना पुण्याचं पालकत्व काय मिळालं नाही। अजित पवारांनी डीपीसीच्या बैठकीला येणं टाळलं। अखेर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी दिल्ली गाठली, पुण्याच्या पालकमंत्री पदावर तोडगा काढला, चंद्रकांत पाटलांना हटवण्यात आलं आणि दादांची नियुक्ती केली। यानंतर चंद्रकांत पाटील नाराज झाले आणि त्यांना सोलापूरचं पालकमंत्रीपद मिळालं। त्यामुळे अर्थातच जिथे अजितदादांसारखा नेता या पदासाठी रुजतो त्याला कारणही तसंच आहे। घटनेतील कलम 243 नुसार देशातील प्रत्येक जिल्ह्यात डीपीसीची तरतूद करण्यात आली आहे। काही राज्यांनी डीपीसीची संकल्पना राबवली तर काहींनी अजून राबवलेली नाहीये। काही राज्यात पालकमंत्र्याचे अध्यक्ष असतात तर काही राज्यात झेडपीचे अध्यक्ष हे पद सांभाळतात। पण महाराष्ट्रात मात्र पालकमंत्र्यांना डीपीसीचे सर्व अधिकार आहेत। मुंबई पुण्यासह जिल्ह्यातील सर्व जिल्ह्यात डीपीसीची नियुक्ती केली जाते आणि याच्या बैठका घेणंही अनिवार्य असतं। डीपीसीच्या बैठकीचे अध्यक्ष पालकमंत्री असले तरी यात जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार, सदस्य असतात। तर कलेक्टर, एसपी सुद्धा बैठकीला उपस्थित राहतात। जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था, नागरिकांच्या तक्रारी, प्रलंबित प्रश्न या सगळ्यावर या बैठकीत सगळे लोकप्रतिनिधी जागेवर मागणी करू शकतात। पालकमंत्र्यांना कलेक्टर आणि एसपींना कोणतेही आदेश देण्याचे अधिकार दिलेले असतात। जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, बदल्या यात पालकमंत्र्यांचा प्रभाव दिसून येतो। याशिवाय जिल्हा मुख्यालयातील ध्वजारोहण सुद्धा प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन आणि मराठवाड्यात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाला पालकमंत्र्यांच्याच हस्ते केलं जातं। हे झालं प्रशासकीय, पण इथे निधीचं वाटपही भरघोस केलं जातं आणि तो निधी खर्च करण्याचं टार्गेटही पालकमंत्र्यांसमोर असतं। राज्यातल्या डीपीसीना जवळपास 19,000 कोटींचा निधी आहे। यावर अंदाज येऊ शकतो की इथे किती मोठी कामे केली जातात। जिल्ह्यातील वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना कामं देणं, त्यांचे गाव पातळीवर हात बळकट करणं अशी कामं पालकमंत्र्यांना करता येतात। यातून समोरच्या पक्षातील नेत्याला कमकुवत करण्याचंही काम होतं। शिवाय स्वतःचं पक्ष संघटन वाढवता येतं, कारण स्वाभाविकपणे जिकडे सत्ता तिकडे अनेक कार्यकर्त्यांचा ओढा जात असतो आणि पालकमंत्र्यांच्या जवळ राहणाऱ्यांची संख्याही या काळात वाढते। जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महानगरपालिका या सगळ्यावर पालकमंत्र्यांचाच प्रभाव दिसून येतो, कारण मंजुरीचे सर्वाधिकार पालकमंत्र्यांकडे जातात। शेतकरी पीक कर्ज वाटपापासून ते पीक विम्याचे प्रश्न सोडवण्यापर्यंत सगळीकडे पालकमंत्र्याचीच गरज भासते। पालकमंत्री पदाची चर्चा ज्या जिल्ह्यावरून सुरू झाली त्या बीडवर आता येऊ। गेली 4.5 वर्ष बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे आहेत। राष्ट्रवादी फुटण्याच्या आधी काही दिवस बीडचं पालकमंत्रीपद हे अतुल सावे यांच्याकडेही होतं, तर त्यापूर्वी पंकजा मुंडे 5 वर्ष बीडच्या पालकमंत्री होत्या। त्याआधी जयदत्त क्षीरसागरांनी हे पद भूषवलेलं आहे। या व्हिडिओत वर ज्या कामांचा उल्लेख केलाय ते मंजूर करून घेण्यासाठी आमदारांनाही पालकमंत्र्यांच्या सहकार्याची गरज लागते। पालकमंत्री आपल्या पक्षाचा असेल तर आमदारांचे जवळपास सगळे प्रश्न तिथेच सुटून जातात। बीडला धनंजय मुंडे पालकमंत्री नको यासाठी सुरेश दस यांनी बाजू लावून धरली आहे। कुणाला धनंजय मुंडे नको आहेत तर कुणाला पंकजा मुंडे नको आहेत। पण पालकमंत्री पदाबद्दल तुमची मतं कमेंटमध्ये जरूर लिहा। याशिवाय बीडचा पालकमंत्री कोण असावा यावरही तुमचं मत जरूर कळवा।